मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द वाईफ ही हर्षता. सो मी आता ऑफिसला जायला निघाली आहे. इथे हायवेला खूप जास्त कडक पोलीस बंदोबस्त होता, कारण का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत होते कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी. त्यानंतर आम्ही पण निघालो कंपनीकडे जाण्यासाठी. त्यानंतर पोचलो आम्ही कंपनीमध्ये. तर तुम्ही बघू शकता, ही आहे माझी कंपनी. त्यानंतर कंपनीला काही काम आटोपलं, थोडेसे डिस्कशन्स होते ते केले. त्यानंतर आम्ही दुसऱ्या ऑफिसला गेलो, तर दुसऱ्या सरांना भेटायचं होतं, थोडंसं डिस्कशन होतं त्यासाठी. सो तिकडची ही मीटिंग आटपून आम्ही निघालो घरी येण्यासाठी. त्यानंतर ऑफिसवरून घरी आले, थोडेसे रिलॅक्स झाले. घरी कोणीच नव्हतं, घरी मी एकटीच होते. सो थोडंसं घरातलं काम आवरून घेतलं. मम्मी स्वयंपाक करून गेलेलं होतं, तर मस्त जेवण केलं रिलॅक्समध्ये. त्यानंतर कामं आवरली. तर तुम्ही पाहिलं की मी बाहेर गेली होती. बाहेर म्हणजे मी ऑफिसला गेली होती. थोडंसं काम होतं माझं ऑफिसमध्ये आणि थोडंसं काही डिस्कशन्स होते सरांसोबत. सो ते झाले. त्यानंतर मी घरी आली आणि घरी येऊन थोडंसं काम आवरलं, कारण का मम्मी दादा बाहेर गेलेत, म्हणजे आईंना सोडवायला गावी आमच्या. सो मी म्हटलं आता थोडंसं काम आवरून झालंच आहे, घरात कोण नाही, तर काही मन पण नाही लागत. सो म्हटलं मी स्किन केअर केलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की माझं गाल आणि माझं हे जे फोरहेड आहे ते खूप जास्त पिगमेंटेड आहे, आणि म्हणजे इकडचं खूप फेअर स्किन आहे आणि इकडची थोडीशी पिगमेंटेड झाली आहे. सो मी म्हटलं की थोडंसं काही स्किन केअर केलं पाहिजे. तर आता माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल आहे एव्हयूचं स्क्रब, आणि मी फॉक्सटेलचा क्ले मास्क वापरते, सो तो आहे. सो म्हटलं चला आपण थोडंसं स्किन केअर करून घेऊयात, टाईम आहे तर चला. तर मग एवढं काही प्रोफेशनल नाही आहे स्किन केअरमध्ये, पण जेवढं मला माहीत आहे, जेवढं मला येतं तेवढं मी करते आणि तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे. सो आधी मी चेहरा क्लीन्स करून घेते. जस्ट फक्त धुतला आहे, कारण का स्क्रब करायचं आहे. सो क्लिन्झरनी नाही धुतलं. ओ शिट, चेहरा ओला ठेवावा लागतो. 5 मिनिटात आता बरोबर आहे. मी एवढी हुशार, स्क्रब करण्या अगोदर चेहरा ओला असावा लागतो, आणि मी चेहरा पुसला आहे. सो माझा चेहरा खूप छोटासा आहे. सो मला लागेल तेवढाच अमाऊंटनुसार मी घेणार आहे, जास्त एक्स्ट्रा काही घेणार नाही आहे. माझं फोरहेड खूपच जास्त टॅन आहे. नोज अराउंडचं साईड, कारण का कालच मी हेअर वॉश केले आणि हेअरलाईनला जर लागलं ना पूर्ण तेलकट होऊन जाईल. बेसन आणि दहीचं, पण माझ्याकडे आता दोन्ही पण गोष्टी अवेलेबल नाही आहेत, म्हणून म्हटलं ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातून स्क्रब करून घेऊ. आधी क्लॉकवाईज, then अँटी क्लॉकवाईज. मी कसं परत ट्राय करून घेतले, कारण का आता मास्क लावायचं आहे. बऱ्यापैकी थोडासा फरक जाणवतोय, जास्त नाही पण थोडा तितके. माझं फेवरेट म्हणजे हे अजून तरी मला पेड प्रमोशनला आलेलं नाही आहे, पण मी ऑनेस्टली रिव्ह्यू देऊ तर मला हे खूपच जास्त आवडलं आहे. खूप म्हणजे खूप जास्त.
माझं असं ड्रॉइंग स्किल्स किती बेकार असतील. डोळ्यातून पाणी काय येतं, आगाग मारते थोडंसं. ठीक आहे, तेवढं तर कोणते प्रोडक्ट मारतोच. 10 मिनटं वेट करू, 10 मिनटानंतर भेटू. म्हटलं हे जेव्हा सुकतं आहे माझं मास्क त्यावर मी कपडे वाट टाकून घेते, कारण का मशीन तशी पण झाली होती, तर तेवढंच एक काम होऊन जाईल माझं. प्रॉपर 15 मिनटं झालेत, कारण का 4:15 वाजता काहीतरी लावलेलं होता, म्हणजे 15 मिनटं तर झालेत ऑलमोस्ट, त्याच्यावरती जास्त झालेत. सो तो जास्त सुकला पण नाही आणि जास्त ड्राय पण नाही करा. सो फेस मी पूर्ण क्लीन करून घेतला आहे आणि त्यावरनं मी आहे ना आईस पॅक चोळणार आहे. बर्फ का चोळायचा, कारण का आपण स्क्रब केलं त्यानंतर फेस पॅक लावला तर त्याने पोर्सेस ना ओपन झाले असतील ना, तर ते क्लोज व्हायला आणि किंवा मिनिमाइज व्हायला मदत करतं. मॉइश्चरायझर लावायचा. ज्याने स्किन हायड्रेटेड आणि सॉफ्ट होईल. थोडासा फरक जाणवतो बिफोर अँड आफ्टरमध्ये. सो अशी काय माझी स्किन केअर होती जी मी तुमच्यासोबत शेअर केली. सो गुड इव्हनिंग गाईज. सो आता माझा थोडासा नॅप घेऊन झाला आहे, तर आता मम्मी दादांना फोन केला होता, त्यांना अजून थोडासा उशीर, मी त्यांच्यासाठी थांबली होती चहा प्यायला, पण मी आता करून घेते. मी आता कॉफी घेते मेन गोष्ट. सो चला कॉफी बनवूया. साईड आपण थोडीशी स्वयंपाकाची पण तयारी करून घेऊ, कारण का ऑलमोस्ट 6 वाजलेत, 5:45 झालेत, पण तरी पण लवकर स्वयंपाकाला लागून घेऊ, कारण का आता सध्या आम्ही लवकर जेवण करतो. सो त्यामुळे जसं की तुम्हाला म्हटले होते मी काय स्वयंपाक झाल्यावरती भेटते, पण स्वयंपाक करून खूप वेळ झाला. मी कॉफीसाठी 2दा पाणी ठेवलं, पण 2दा कॉफी घेतली नाही. पण आता शेवटी उशीर झाला, तर आता जेवण करून घेऊ. हे पण घरी आलेत, दादांना थोडासा उशीर आहे. मम्मीने ऑलरेडी जेवण करून घेतले, तर आता आम्ही दोघे तर जेवण करून घेतो. दादा मम्मी आणि हे बाहेर गेले होते. सो हे जेव्हा जेव्हा फॅमिलीमधलं कोणी दिंडोरीला जातं, सो मी त्यांना मारवाडचं गुलाबजाम घेऊन या, आणि मी आल्याला त्यांना विचारलं की आणलं का, तर ते बोलले नाही मी नाही आणलं, मी विसरलो. पण मग जेव्हा मम्मींनी सांगितलं की तू गुलाबजाम खाल्ले नाही, म्हटलं कोणते. सो ॲक्च्युली फर्स्ट टाईम हे जे गुलाबजाम आहे ना, हे माझ्या काकांनी मला आणले होते आणि तेव्हापासून मला हे खूप जास्त आवडायला लागले. आणि खरं सांगू तर खूप म्हणजे खूप जास्त टेस्टी असतात आणि खूप भारी असतात. सो जसं की तुम्ही आज व्लॉगमध्ये पाहिलं की आजचा दिवस कसा स्पेंड झाला. आय होप सो की तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. जास्तीत जास्त लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि त्यांनासुद्धा लिंक शेअर करा, जेणेकरून आपली फॅमिली जास्त ग्रो होईल आणि त्यांनासुद्धा आपली व्हिडिओ जास्तीत जास्त रिकमेंड होईल. आणि हो, मला कॉमेंट करायला विसरू नका की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ किंवा काही चॅलेंज द्यायचं असेल तर मी ते नक्की एक्सेप्ट करेल आणि मला करायला आवडेल. तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.